शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, सविस्तर संपूर्ण थोडक्यात लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढणार, कधी वाढणार, किती वाढणार, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघावा ही विनंती महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी असणार आहे. चला तर सुरुवात करतो आहे. स्क्रीनवर बघू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कांदा भाव जर बघितले तर वाढण्याची कशामुळे वाढू शकतात, त्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे, सविस्तर संपूर्ण जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही बघण्याचा आज व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून जगून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. सर्वात अगोदर महत्त्वाची बातमी होऊ शकता. शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम कांदा व्यापाऱ्यांनी केले. राधाकृष्ण विखे पाटील मंत्री विखे म्हणाले की शेतकऱ्यांना या ठिकाणी अडचणीचे आणण्याचं काम आणि भाव कमी करण्याचं काम कांदा व्यापाऱ्यांनी या ठिकाणी केलं असल्याचं या ठिकाणी विखे यांचा आरोप आहे. खरं तर या ठिकाणी त्यांचं म्हणणं काय तर बघा. अगोदर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर आतापर्यंत कांद्याच्या दरात घसरणच सुरू आहे. यामुळे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वक्तव्य केलं आहे आणि कांद्याचे दर घसरणीला आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या या अवस्थेला कांदा व्यापारी जबाबदार असल्याचं मंत्री विखे यांनी म्हटलं आहे. विखे म्हणाले की भारतीय कांद्याला जगभरात मागणी असून आणखी आजही 5 लाख टन कांद्याची मागणी बाहेर आहे. तर कांदा शेतकऱ्यांकडे साठवणूक करता येत नसल्याने त्याची नासाडी होत आहे. तसेच कांद्याच्या दरही घसरण होत आहे. तर कांदा व्यापाऱ्यांनी निर्यात मूल्याच्या मुद्द्यावर कांदा अडवणूक ठेवला आहे. व्यापाऱ्यांच्या या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचं मत मंत्री विखे यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कांदा निर्यात बंदी लादण्यात आल्यानंतर ती बंदी उठवण्यात आल्याचा दावा सरकारने केला. मात्र निर्यातीवर 40% शुल्क लावत सरकारने पाचर मारून ठेवली. त्यामुळे कांद्याच्या मागणी असूनही फक्त सरकारने जाचकाटीमुळे निर्यात थांबवली आहे. तसेच कंटेनर या ठिकाणी अतिरिक्त शुल्कामुळे व्यापाऱ्यांची देखील हात आखडता घेतला. त्यामुळे निर्यात पूर्ण खुली होण्याची अपेक्षा शेतकरी व्यापाऱ्याकडून व्यक्त केली जात होती आणि यांचं असं म्हणणं आहे की कांदा व्यापाऱ्याकडून या ठिकाणी बघितलं तर व्यापाऱ्यांनी निर्यात मूल्याच्या मुद्द्यावर कांदा अडवून ठेवला आहे. व्यापाऱ्यांच्या याच धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचं मंत्री विखे यांनी मत व्यक्त केले आहे. मंत्री विखे यांनी या ठिकाणी मांडले आहे त्यांचं प्रतिक्रिया. आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं, तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच म्हणा. धन्यवाद. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब. जय महाराष्ट्र. धन्यवाद.